It is a grand celebration of excellence, memory, and a legacy of 15 years. Absolutely perfect. Sir, an electrifying bus. Are you guys ready? Students, all ready? का इतकीच गोड पूर्वा I request all the guests for lamp lighting. Please, sir. Please, ma'am. आला नाही का येत नाही कॅमेऱ्याचा आउटपुट वाढवा ना. येत नाही का
welcome song. Now I request Honorable Joint Secretary Shri Sanjay Ji Brahmankar sir to have a word with us. Please sir. संचालक राजेंद्रजी भांगडिया, अशोकजी निकम, के एस सोनवणे सर आणि आजच्या या एक्सप्रेशन 2026साठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले प्रमुख पाहुणे चित्रपट कलाकार सन्माननीय श्री जॉनी लिव्हरजी, दुसरे आपले आजचे जे अतिथी आहेत ते आपल्या सटना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिलीपजी शिंदे, सध्या ते SPH कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट नाशिक येथे कार्यरत आहेत, प्रिन्सिपल निकम सर, व्हाईस प्रिन्सिपल मॅडम, कोऑर्डिनेटर परचुरे मॅडम, पालक, शिक्षक, समोर बसलेले सगळे विद्यार्थी, आमचे सगळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, आजच्या या स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवसात संस्थेच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागलाण एज्युकेशन सोसायटीच्या बेस्ट इंग्लिश मीडियम स्कूलचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 50वे वर्ष आम्ही साजरा करत आहोत. सटाण्यात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या काही समाज धुरीण्यांनी त्याच्यात डॉक्टर मोहनजी माझगावकर, डॉक्टर पाटणकर, भालचंद्रजी बागड आणि इतर अनेक सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या धुरीणांनी ही संस्था 1976 साली स्थापन केली आणि आज आपल्या सगळ्या सभासदांना, पालकांना, विद्यार्थ्यांना अभिमान वाटेल असं विलोभनीय रूपात ही संस्था आज या ठिकाणी उभी आहे 50 वर्षानंतर. आणि आज या संस्थेत जवळपास 1700 विद्यार्थी कार्यरत शिक्षण घेत आहेत आणि या विद्यार्थ्यांसाठी सॉफ्टवेअर, हार्डवेअर, लायब्ररीचे सगळे इक्विपमेंट्स, इंटरनेट फॅसिलिटी, लँग्वेज लॅब, 3000 पुस्तकं संच असलेली लायब्ररी, अशा सगळ्या सुविधा या संस्था चालकांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि सध्या मुलांचा स्क्रीन टाईम वाढतो आहे. TV, मोबाईल, सोशल मीडिया याच्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम वाढतो. त्यांच्या शारीरिक क्षमतांच्या उणीवा तयार होत आहेत त्यांच्यामध्ये. त्यासाठी मागील वर्षी जो एक निश्चय केला होता त्याची पूर्तता यावर्षी केलेली आहे आणि या राहिलेल्या 4 एकरमध्ये भव्य असं स्टेडियम, सिंथेटिक ट्रॅक, बास्केटबॉलचं अद्ययावत ग्राउंड आणि विविध खेळांची मैदानं आज तयार झालेली आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी ती उपलब्ध आहेत. आणि या समोर बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करून आपलं व्यक्तिमत्व विकसित करावं अशी अपेक्षा आहे. आज तुम्ही नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा या सुविधा उपलब्ध नाही आहे. आपली शाळा ही ग्रामीण भागातली आहे आणि अतिशय अल्प फी घेऊन आपण या उत्तम दर्जाच्या सुविधा सगळ्या विद्यार्थ्यांना पुरवतो आहेत. खूप सारी इंग्लिश मीडियम आहेत, पण एवढ्या अद्ययावत सुविधा आणि उत्तम शिक्षकांचा संच असलेली शाळा आपल्या परिसरात नाही किंवा इव्हन नाशिक जिल्ह्यात नाही. सिंथेटिक ट्रॅकचा जर विचार केला तर खाजगी तत्वावर चालणाऱ्या ज्या शाळा आहेत त्याच्यात महाराष्ट्रात आपली एकमेव शाळा असेल जिथं स्टेडियम आणि सिंथेटिक ट्रॅकची सुविधा आहे. आता इतर शाळा आणि आपली शाळा याचं काय वेगळंपण आहे? का विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत यावं? तर नुसतं आपण पुस्तकी ज्ञानच देत नाही तर पुस्तकी ज्ञानाबरोबर इतर ॲक्टिव्हिटीज आपले शिक्षक करून घेतात. आपण वर्षातून अनेक वेळा, कमीत कमी 15 ते 20 वेळा शिक्षण तज्ज्ञांना बोलून विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी दोन्हींसाठी व्याख्यानं आयोजित करतो. त्यामध्ये आर्थिक साक्षरता, सामाजिक साक्षरता, सांस्कृतिक साक्षरता, पर्यावरणाची साक्षरता, संवाद कौशल्य, वेळेचं व्यवस्थापन आणि नवीन आता येऊ घातलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर तज्ज्ञांची व्याख्यानं, मुलांना मार्गदर्शन, शिक्षकांचं प्रशिक्षण, या सगळ्या गोष्टी आपण वर्षभर करत असतो. म्हणजे गोल्डन ज्युबली इयर म्हणून आहे नाही, पण दरवर्षी या कंटिन्यू असतात. मागच्या महिन्यात आपल्याकडे लेखक कला आणि चित्रपट कलावंत दीपक करंजीकर यांचं व्याख्यान झालं. आपल्या जिल्ह्यातले नगरच्या जिल्ह्यातले हिरम कुलकर्णी यांचं पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी एक व्याख्यान झालं. शिक्षकेतर मला सांगायला आनंद वाटतो की यावर्षी आपण आपले जे शिक्षकेतर कर्मचारी आहे, मग बस चालक असतील, शिपाई असतील,
बसवर जाणाऱ्या मावश्या असतील, आपले अकाउंट्स विभागाचे कर्मचारी असतील, यांच्यासाठी आपण 1 दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती आणि त्यांना प्रशिक्षण दिलं होतं. कुठलीही संस्था स्थिर स्थावर होण्यासाठी प्रगती, विकास आणि आत्मप्रत्यय याची गरज असते. परंतु नुसता विचार करून किंवा स्वप्न बघून होत नाही, तर त्याला कृती आणि निर्णय घेण्याची जोड द्यायला लागते. आणि मागील 10 वर्षात या संचालक मंडळाने धडाडीचे निर्णय घेतले, प्रगती आणि विकास घडवून आणला आणि आपल्या आत्मप्रत्ययाचे उदाहरण दिलेलं आहे. पण या सगळ्यासाठी, या सगळ्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी, मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी आर्थिक भांडवलाची गरज असते. आणि असं लक्षात आलं की बरेच पालक फी लवकर भरत नाही. फी भरली पाहिजे आणि ती वेळेत भरली पाहिजे. त्या फीच्या भांडवलावरच या शाळेचा विकास होणार आहे, मुलांना उत्तम शिक्षण मिळणार आहे. तर आज या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मी पालकांना असं आवाहन करेल की आपण फी भरावी, पण ती वेळेत भरावी. वेळेला फार महत्त्व आहे. वेळ हे आपलं एक जीवनाचं मूल्य आहे, त्याच्यामुळे वेळेत फी भरण्याला पण फार महत्त्व आहे. शहरातल्या शाळांपेक्षा आपली फी अतिशय अल्प आहे. म्हणजे शहरातल्या शाळेच्या तुलनेत 1/4 फीमध्ये आपण मुलांना त्याच्यापेक्षा उच्च दर्जाचं शिक्षण देतो आहे. आपण ही सगळ्या पालकांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि या संस्थेच्या विकासात सगळे सभासद, संस्थेचे सभासद, पालक यांची साथ राहिली आहे. आमच्या शिक्षक वृंदाचा मी विशेष करून इथे उल्लेख करेल. सगळे शिक्षक खूप मेहनत घेतात, तळमळीने शिकवतात आणि संस्था चालक पण त्यांची विशेष काळजी घेतात. आणि त्याचबरोबर आमचा नॉन टीचिंग स्टाफ जो आहे, सगळे शिपाई असतील, बस चालक असतील, अकाउंट्स विभागाचे कर्मचारी असतील, संस्थेच्या संपूर्ण यशात या सगळ्यांचं मोठं योगदान आहे. आणि आजच्या या प्रसंगी मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की पुढच्या शैक्षणिक वर्षापासून आपली शाळा कदाचित CBSE बोर्डाची होणार आहे. त्यासाठी आम्ही मागील 2 वर्षापासून प्रयत्न करत होतो आणि त्या प्रयत्नांना यश जवळजवळ आलेलं आहे. फक्त अधिकृत आम्हाला ॲफिलिएशनचं लेटर मिळायचं आहे आणि येत्या 8 ते 10 दिवसात ते पत्र पण आम्हाला प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे. तर पुन्हा एकदा आपलं आजच्या या एक्सप्रेशन 2026च्या स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवसात आपल्या सगळ्यांचं संस्थेच्या वतीने स्वागत करतो. माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. Based in Mumbai, popularly known as Junior Johnny Lever, is a seasoned Hindi and Marathi film star and a celebrated name in the world of television comedy. He shot to fame as a stand-up contestant on Star Wars' Haap Pehchan Kaun and further solidifies his reputation on iconic platforms like Sony TV's Boogie Woogie and Sub TV's Comedy Superstar. Renowned for his incredible mimicry and high-energy stage presence, he has become a staple of reality television and live performances across India, transitioning seamlessly from the dedicated following for his ability to bring authentic Lever-style humor to diverse audiences. Over 43 remarkable years. Anil Rakaji sir, please join sir. A visionary leader whose journey in education spans over 43 remarkable years, with a scholarly foundation of MCom, MPhil and a PhD. Having served as principal for 18 years, he currently leads as the director of MGV's Samashri Prashad Adahiri College, Nasik. His contribution to literature is equally profound with over 40 books authored to his credit. A man of discipline and service, he held the rank of Major in the NCC. His excellence has been recognized with prestigious Vishwajit Chandratre, Mr. Johnny Lever. Only he become my friend on telephone. Then Anil Raka, secretary of this school. J.K. Sonone sir, vice chairman. Sanjay Brahmankar, joint secretary. Vardhamanji Lunkar, Rajendraji Bangdiya, K. Sonone sir, Ashok Lakshman Nikam, and the principal of the school, Nikam sir, Gunjan madam, all the parents who are present here, and my dear fellow students.
students, actually you are coming here to hear the Johnny Lever. But I am in between there. That's why please bear with me for 5 minutes. And firstly, you know, after this gathering, you have to go in your final examination, no doubt. But today is the day which is definitely enjoyed by the student in the college gathering. And after this gathering, you will start your study. And turning point of your life, and everyone thinks that exam is very important of your life. On the contrary, I think that every moment of our life is an exam. To pass or fail is not very important, but achieve the success is a skill which is based on 4 dimensions. Number 1 is the confidence. But one of his friends told him about an expert fortune teller, so they went to the fortune teller. After having a look of Napoleon's hand, the fortune teller told that there is no single line on his palm. Then Napoleon asked him where and how the line is. The palmist shown that line. Napoleon made 2 copies of sharp metal and made a bloody line on his palm. And asked the palmist, now, tell me, how can be the warrior now? That's the palmist saluted him and told that no one can stop you from being a warrior. In this way, confidence is very important. Number 2 is the courage. All of you know that the name of the American president, the father of democracy, Abraham Lincoln. At the very first time in his life, when he was just 18 years old, he fought on an election in his village, and he was defeated there. From that point on, continuously for 30 years, he was defeated, and after 30 years, he elected an election as a president of America. That's why the courage is also important. That's Continuity is one important thing. Now we have taken 2 very great examples of Napoleon and Abraham Lincoln. But this doesn't mean that we don't have to take ideas of this great personality only. We can learn the concept of continuity from every child. When the child starts to stand and walk, you know how many times he fell down. But that doesn't mean the child stops attempting. The child continuously tries for it, and the day comes when the child starts to stand, to walk and to run very perfectly, which is important in our life. And lastly, character. The great historical personality like Chhatrapati Shivaji Maharaj, Swami Vivekananda, Dr. Ambedkar are the perfect examples of this, which tell us that if you have a spotless character, every success will run behind you. So while thinking about this 4 dimensions concept, you must follow all these examples definitely. Actually, in your life, the personality development is also very important. And for personality development, in school you already learn the various skills. In school you learn the hard skills. But you have to learn the various hard skills. I think I am very glad Mr. Brahmankar told his that so many hard skills, unlike the soft skills, are also taught in the school to the students. And that's why the time management in your life is very important. And you should realize the value of time, actually. How to realize the value of time? If you want to realize the value of time for 1 year, you should ask the person who has failed in the examination.
एका वर्षाचं महत्त्व आपल्याला केव्हा कळतं? एखादा विद्यार्थी एका वर्षासाठी परीक्षेमध्ये नापास झाला त्यावेळेला त्या व्यक्तीलाच फक्त एका वर्षाचं महत्त्व कळतं. एका महिन्याचं महत्त्व कोणाला कळतं? आज दी पर्सन हू हॅज नॉट रिसिव्ड द सॅलरी. आमच्या शिक्षक लोकांना सॅलरी मिळाली 1 महिन्याची की त्याचं महत्त्व आम्हाला त्यामध्ये प्रामुख्याने कळत असतं. एका वीकचं महत्त्व कोणाला कळतं? हाऊ टू रिअलाइज द व्हॅल्यू ऑफ 1 वीक. आज दी पर्सन हू इज हॉस्पिटलाइज फॉर 1 वीक. हॉस्पिटलमध्ये एक आठवडा आपण एक आठवडा ज्या वेळेला जातो, ॲडमिट होतो, त्यावेळेला एका आठवड्याचं महत्त्व आपल्याला कळतं. एका दिवसाचं महत्त्व आपल्याला केव्हा कळतं? एका दिवशी समजा आपल्याला त्या ठिकाणी जेवायलाच मिळालं नाही एका दिवशी, त्यावेळेला मात्र मीन्स वन्स आज दी पर्सन हू इज ऑन फास्टिंग फॉर द 1 डे, त्याला आपल्याला एका दिवसाचं महत्त्व प्रामुख्याने कळत असतं. एका तासाचं महत्त्व कोणाला कळतं? आज दिस पर्सन हू इज वेटिंग फॉर हिज लवेबल फ्रेंड फॉर 1 hour. आणि त्यामुळे तुम्हाला एका तासाचं महत्त्व कळू शकतं. एका मिनिटाचं महत्त्व आपल्याला केव्हा कळेल? आज दिस पर्सन हू मिस द ट्रेन फॉर 1 minute. एका मिनिटाकरता आपली जर ट्रेन गेली तर त्यावेळेला आपल्याला एका मिनिटाचं महत्त्व कळतं. आणि एका सेकंदाचं महत्त्व आपल्याला केव्हा कळतं? आज दी पर्सन हू हॅज एक्सपेक्ट फॉर 1 minute फॉर ॲक्सिडेंट. ॲक्सिडेंटमधनं एका मिनिटासाठी आपण जेव्हा वाचतो त्यावेळेला आपल्याला एका मिनिटाचं महत्त्व हे कळत असतं. एका मिली सेकंदाचं महत्त्व कोणाला कळतं? PT उषाला जाऊन तुम्ही विचारा, एका मिली सेकंदाकरता केव्हा तिचं मिडल जातं. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये वेळेचं महत्त्व हे फार गरजेचं आहे, ते आपण सगळ्यांनी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये खूप संधी येतात. Alphabet O stands for opportunity. Alphabet O stands for opportunity. But opportunity which is absent in yesterday, you see the spelling of yesterday, there is no O. Means opportunity which is absent in yesterday. Opportunity once available in today. Todayचं स्पेलिंग आपण बघितलं तर त्याच्यामध्ये एक O तुम्हाला त्यामध्ये दिसतो. And opportunity thrice available in tomorrow. आणि टुमॉरोच्या स्पेलिंगमध्ये आपल्याला 3 O दिसतात. म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये अनेक संधी ह्या त्या ठिकाणी आज आहेत, उद्या तर आपल्याला अनेक संधी आहेत. त्या संधी आपल्याला कशा मिळवतात येईल याचा फायदा आपण त्यामध्ये घेतला पाहिजे. या दृष्टिकोनातनं मी आपला फारसा वेळ घेणार नाही. तर म्हणजे पहिल्यांदा मी अभिनंदन करतो ह्या स्कूलच्या सगळं चेअरमन असतील, सेक्रेटरी असतील, जॉईंट सेक्रेटरी असतील, सर्व ट्रस्टी असतील. कारण इतकं सुंदर अशा प्रकारचं गॅदरिंग आणि वातावरण आम्ही कॉलेजेसला पण करत नाही सर. रिअली कॉलेजसुद्धा पण करत नाही. जॉनी लिव्हर साहेब पण या ठिकाणी म्हटलेत आणि तुम्ही विद्यार्थी लकी आहात की तुम्हाला चांगल्या प्रकारचं वातावरण इथं मिळालं. कॉलेजच्या या स्टेजच्या पाठीमागे 200 मीटरचा सुंदर ट्रॅक झालेला आहे. तो मी मागच्या वेळेला येऊन या ठिकाणी बघितलेला आहे, त्याबद्दल अभिनंदन. म्हणजे ज्या काही शैक्षणिक सुविधा आपल्याला लागतात त्या शैक्षणिक सुविधा ह्या ज्ञानदेवतेमध्ये, ज्ञान मंदिरामध्ये आपल्याला तुम्हाला पाहायला मिळतात. त्याबद्दल तुमचं एकदा अभिनंदन करतो. सर्व बॉडीचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो. हर पतंग जानती है अंत में उसे कचरे में जाना है. हर पतंग जानती है अंत में उसे कचरे में जाना है, लेकिन उससे पहले उसे आसमान को छू के दिखाना है. मेहनत अच्छी हो तो रंग लाती है. फारच सुज्ञ विद्यार्थी दिसतात मला. मेहनत अच्छी हो तो रंग लाती है, मेहनत गहरी हो तो सबको भाती है. मेहनत अच्छी हो तो रंग लाती है, मेहनत गहरी हो तो सबको भाती है. मेहनत नादान हो तो वो टूट जाती है, मगर मेहनत दिस बेस्ट इंग्लिश मीडियम स्कूल के सब डायरेक्टर्स, सब टीचर्स, सब स्टूडेंट्स ऐसी हो तो वो इतिहास बनाती है. थैंक यू वेरी मच. Annual school magazine. It carries a name that is as beautiful as it is inspiring, and it is Wings of Best. I request all the guests to unveil Wings of Best. These are not just the pages,
They represent the soaring thoughts of our students. We are inaugurating a different and good experience. Wings of Best 2026 editors to support her. From Hindi section, Kalpana Chauhan ma'am. Marathi section is co-edited by Surekha Patkari ma'am. And the cover page that you are seeing now is designed by Honorable Parimal Chandratre sir. And ultimately, the proofreading is done by Honorable Vice Principal Jayashree Gunjal ma'am, printed by Mayur Printers, and directly and indirectly who had helped us, Honorable Shirode sir, Suryavanshi sir, and none other than, last but not the least, Kalpesh sir. Thank you so much. Sir, let us felicitate him with the auspicious hands of honorable guest Johnny Liverji. We are felicitating N.S. Sonone sir because right from the beginning of this institute, he has been with the institute for various ups and downs. And of course, I should share here the bright and the important prominent information that when in the rental rooms this school was going on in the city, that time this piece of land of 8 acres on which these buildings are today erected and very beautiful international stadium is being constructed. The 712 extract of the land is really signed by Mr. N.S. Sonone sir. This is a great thing for him and of course for all the institute. He is being honored for his dedication every moment, night and day. Thank you all, sirs. बागलान एज्युकेशन सोसायटीचे रोपटे लावणारे पहिली मॅनेजमेंट, रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करणारे माझे आजची मॅनेजमेंट, सभासद, पालकवर्ग, सर्व स्टाफ व विद्यार्थी यांच्या सहकार्याने संस्थेची मला 50 वर्षाची सेवा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. मी स्वतःला भाग्यवान व नशीबवान समजतो. 1976 मध्ये पहिला विद्यार्थी मी माझ्या हाताने या शाळेत दाखल केलेला आहे. तसेच ही जी जागा आहे या जागेच्या खरेदी खतावर माझी पहिली सही आहे, याचाही मला अभिमान आहे. ज्येष्ठ मार्गदर्शक आपले वर्धमान भाऊ लुंकड यांच्या मार्गदर्शनाने या संस्थेचे जेही काम असते ते आजपर्यंत सुरळीत झालेले आहे आणि सुरळीत होईल. माझे मॅनेजमेंट, माझे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, सुपरवायझर, सर्व स्टाफ, शिक्षक, नॉन टीचिंग स्टाफ, सर्व ड्रायव्हर, शिपाई, आम्ही सर्व एका कुटुंबासारखे विद्यार्थी घडविण्याचे काम करीत आहोत. आपण सर्वांनी माझा सत्कार घडवून आणला. थँक्यू एव्हरीबडी. Our school makes players too. The International Stadium is proof of it. Our students reach to Taluka, district, divisional level and state levels too. Let us felicitate the students who have recorded their success. I would call on stage the winners of state level cycling competition which was played on the ground of Ahilyanagar, and they are Chaitali Girish Sonavne from under 17, Chaitali Girish Sonavne, Krishna Mahendra Mokar under 14,
Pushkar Nishant Khairnar, under 14. Please come on stage. I request Honorable Junior Johnny Lever sir to give the prizes. Please, sir. I would call on the stage the winners of state level hockey competition, Disha Mangesh Zadav and Shraddha Rohit Suryavanshi. Actually, it was state level hockey selection test played on the grounds of Sangli. I request Honorable Dr. Dilip Ji Shinde sir to give the prizes. Please, sir. Now, I will call the champions of Boxian Championship who brought medals for the school from divisional level. It was played on the grounds of Shirpur. The students are Prajwal Vishal Sonavne from 66 to 70 kg category, Tanmay Prashant Borse from 50 to 52 kg category, Vaidehi Sandeep Pawar from 60 to 63 weight category, Shravani Amol Sonamne from 57 to 60 kg category, Netra Sudhir Patole from 75 to 80 kg category. Students, please be first and come on stage. Students show bright colors in divisional cricket matches too. Divisional level cricket selection tests were conducted on grounds of Jargaon, in which the best wicket keeper title was given to the champion of our school, and he is Dhananjay Sandeep Patil from Spain. I would request Honorable Vishwalji Chandratre sir to congratulate Dhananjay. Please, sir. Now, let us call on the stage the team of under 17 girls who brought success at divisional hockey competition held on PTC ground, Nashik. I would request Honorable Secretary Anil Ji Raka sir to congratulate the team of under 17 hockey players. Please, sir. This year the school has selected some extraordinary students. In them, the student of the year is Swaraj Sagar Kapandis of 4th. Please come on stage. Very beautiful speech he had delivered on 26th of January, and therefore he is being felicitated. I request to Honorable Johnny Lever Jr. to felicitate Swaraj. To enlighten us with his experience and humor, I invite our Honorable Chief Guest, Junior Johnny Lever sir, to address the gathering. Sir, the floor is yours.
I request all the guests to please be seated. Hello. I request all the guests to please be seated. The arrangements is done in front of the stage. नाही ते लेडीजचा एखादा मागे बॅक आवाज येत असेल ना लांबून म्हणून तुम्हाला कदाचित येत नाही असं वाटतं मला. तुम्ही लॅपटॉपला लावलं का मोबाईल लावलं मॅडम काय बरं. बेस्ट इंग्लिश मीडियम स्कूल के सभी विद्यार्थी मित्र मैत्रिणियों और सभी पेरेंट्स, एक बार मेरे लिए जोरदार ताली हो जाए. आप सभी का तहे दिल से धन्यवाद कहता हूं, क्योंकि आपने मेरे कहने पर ताली बजाई, मेरी इज्जत रखी थोड़ी सी बची थी. अभी हम लोग बात कर रहे थे कि आजकल के बच्चे इतने एडवांस में हैं. मैं समझता हूं सर, आजकल बच्चे पैदा नहीं हो रहे, डायरेक्ट बाप पैदा हो रहे हैं. सोशल मीडिया का जमाना है, हर किसी के हाथ में मोबाइल है. मोबाइल ठीक है हाथ में है, लेकिन जब बच्चे स्कूल से घर जाते हैं, जैसे ही स्कूल बैग घर पे रखें तो सबसे पहले एक शो देखते हैं जिसका नाम है तारक मेहता का उल्टा. ये मेरा ऑब्जर्वेशन है, देखिएगा. तारक मेहता का उल्टा चश्मा हम सब लोग देखते हैं. समाज का हर क्लास देखता है, बच्चा देखता है, बूढ़ा देखते हैं, माता पिता देखते हैं, भाई बहन, सब लोग फैमिली शो है वो देखते हैं. उसमें एक कैरेक्टर मैंने ऑब्जर्व किया, दया बेन. आप लोग देखिएगा, दया बेन की खूबी क्या है, वो कभी शांत नहीं रहेगी, उसकी आत्मा भटकती रहेगी ऐसी. ए माँ, माता जी हाँ, टप्पू के पापा, ए टप्पू के पापा, टप्पू के पापा. जेठालाल परेशान. जेठालाल कहते हैं, अरे अरे दया, ये क्या टप्पू के पापा बोलती रहती है. दया, मुझे एक बात बताओ, ये टप्पू अगर पैदा नहीं होता तो मुझे किस नाम से बुलाती. अगर टप्पू नहीं पैदा होता ना हो तो मैं तुम्हें टप्पू के होने वाले पापा के नाम से बुलाती हूँ. अरे सातवीं फेल और चुप कर. अरे तेरे को कैसे पता चलता कि टप्पू पैदा होएगा? तो ऐसी शक्ल में टप्पू नहीं तो क्या शाहरुख खान पैदा होएगा? माता जी हाँ. अच्छा, ये हम लोग देखते हैं, लेकिन कुछ लोग हैं जो 80s के जमाने के अमिताभ बच्चन के फैन हैं, 70s के जमाने के. वो लोग देखते हैं कौन बनेगा करोड़पति. उसमें अमिताभ बच्चन आकर कहते हैं, नमस्कार करता हूं देवी और सज्जनों. जो हॉट सीट पे बैठा है वो भी धन्य हो जाता, मैं अमिताभ बच्चन के सामने बैठा हूं यार, ये मेरा भाग्य है, मेरा धन्य हो गया जीवन. लेकिन मैंने महाराष्ट्र में एक लेडीज को देखा, वो घर पे टीवी के सामने ऐसे बैठ के शो देख रहे जैसे कि हॉट सीट पे बैठी हो. अमित जी सवाल करे कंटेस्टेंट को, लेकिन ये जवाब दे रही है बाहर से. अमित जी ने कहा, आइए देवी और सज्जनों, हम और तुम मिलकर खेलते हैं कौन बनेगा करोड़पति. आइए खेलते हैं. अरे जैसे ही उन्होंने कहा खेलते हैं, ये सामने टीवी के सामने बैठी हुई बुढ़िया का दिमाग खराब हो गया. वो कहती है, ए अमिताभ बचपन दादा है, ये क्या नाटक है, खेलती है खेलती है खेलती है. अरे तुम्हारा खेलने का उम्र है, खेलने का इतना ही शौक है
खेलने का इतना ही शौक है तो घोड़ा बनने का, अपनी पोती आ रहे देखो पीठ पे बैठने का, घोड़ा 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 खेलने का। और ये क्या नाटक है दादा? पहला सवाल 500 रुपए का, दूसरा 1000 रुपए का, तीसरा 1500 का। अरे मेरे खाली एक सवाल का जवाब देने का, सीधा 2 लाख लेने का। तो अमित जी ने अंदर से आवाज दी, तो बताए बहन जी आपका सवाल क्या है? अरे मेरा सवाल ये है, मेरे को बताओ तुम्हारा रेखा के साथ लफड़ा था कि नहीं? दोस्तों, अमिताभ बच्चन ने शो छोड़ दिया, बोले इसके चक्कर मेरा तलाक ना हो जाए भाई। आप लोग एंजॉय कर रहे हैं, जरा खुद के लिए जोरदार ताली बजाएं, खुद के लिए। हमारे ये स्कूल की खूबी है, यहां पर जिंदा दिल है, सब लोग जिंदा दिल है। आपकी पीढ़ी खुशनसीब है कि ऐसे स्कूल में आप लोग पढ़ते हैं। मैं पेरेंट्स से दरखास्त करता हूं कि आप आगाज कीजिएगा, बच्चों को इस स्कूल में लाइए। यहां पर एक से बढ़कर एक आपको ग्राउंड मिलेगा खेलों के लिए। कितना जबरदस्त ग्राउंड है, क्या इमारत है। स्कूल के लिए मैं जोरदार ताली बजाऊंगा। बहुत बहुत बधाई हो। मैं अभी अंदर आया, स्वागत हुआ लेजिम के साथ, मस्त मजा आया। लेकिन एक बीमारी आजकल फैली हुई, वो है सेल्फी लेने की। मैं आ रहा था, किसी ने कहा कि सेल्फी लेते हैं, तो भाई साहब आजकल ये सेल्फी की बीमारी है। इसलिए बीमारी कह रहा हूं क्योंकि अच्छी शक्ल बिगाड़ के ये करना क्या है। ऐसा लगता कि कोई 80-70 साल का आदमी बीड़ी पी के धुआं निकाल रहा है। और मैंने ऑब्जर्व किया, सेल्फी के लिए 2 चीजें जरूरी है। जो फोटो में आ रहा है वो करेगा ऐसे, जो सेल्फी ले रहा है ये एक हाथ से करेगा ऐसे। तो मैंने कहा ये क्या है? तो उसने कहा अरे इसका मीनिंग है। बोले क्या मीनिंग है? अरे उसका मतलब है। बोले क्या मतलब है? अरे उसका मतलब ये है, ऐसा करते ना दोनों लोग। बोले हाँ, उसका मतलब ये है तू भी 2 कौड़ी का, मैं भी 2 कौड़ी का। लेकिन मेरा कहना यह है, जब हम फोटो निकालते हैं, तस्वीर निकालते हैं, तो फोटो में हमारा चेहरा खूबसूरत दिखे, इसलिए फोटोग्राफर हमें कहता है स्माइल प्लीज, तो हम लोग हल्का सा हंस देते हैं तो तस्वीर अच्छी आ जाती है। अगर हम जिंदगी में हंसते खेलते रहेंगे तो हमारी जिंदगी कितनी खूबसूरत बन सकती है। आज इस मंच से मैं आपको कुछ आवाजें निकाल के दिखाने वाला हूं और मुझे उम्मीद है कि वो आपको पसंद आएंगी। सटाना बहुत ही प्यारी सिटी है, प्यारा गांव है, शहर है। मैं जहां रुका हूं इतनी खूबसूरत हवाएं, इतनी मस्त वादियां, माहौल चल रहा है। मैं बोला यार मुंबई में हम लोग देखते हैं ट्रैफिक है, लेकिन वहां खेत जंगलों में आवाज कैसे आती है? पंछियों की आवाज कुछ इस तरह से। ये पंछियों की आवाज आपको पसंद आई? एक खास पंछी की आवाज इस मंच से मैं निकालने वाला हूं। वो पंछी है जिसे हिंदी में कहते हैं उल्लू, इंग्लिश में आउल और मराठी में घुबड़। उल्लू की आवाज इस संसार में उल्लू के बाद ये अकेला उल्लू का पट्टा निकालता है। तो उल्लू की आवाज सुनिएगा जो रात में आता है।
शिंदे सर, आपके बच्चे इतने ईमानदार है, जिसको उल्लू मालूम नहीं वो भी ताली बजा रहा है। थैंक यू। आइए दोस्तों, मेरा चेहरा बॉलीवुड के फिल्म स्टार से मिलता जुलता है क्या? आइए वहीं से शुरुआत करते हैं, जिनको मैं गुरु मानता हूं, जॉनी लीवर साहब। इनकी शादी हो गई, पहली बार बीवी से मिल रहे हैं। फिल्म का नाम है जुदाई। उनकी बीवी पलंग पर बैठी हुई है और जॉनी भाई की एंट्री होती है तो क्या कमाल होता है, देखिएगा। फिल्म जुदाई, जॉनी लीवर साहब। क्या बात है भाई, डार्लिंग, डार्लिंग, आज अपनी सुहाग रात है और इस खुशी के मौके पर एक बढ़िया सा गाना हो जाए। मेरी जान, सुनाओ मुझे गाना। अब्बा डब्बा चब्बा, अब्बा डब्बा चब्बा नहीं, गाना गाओ गाना। अब्बा डब्बा चब्बा क्यों बोल रहे हैं अब्बा डब्बा चब्बा? जैसे लता मंगेशकर गाती है, जैसे कोयल गाती है, उसी तरह से मटक मटक के, ठुमक ठुमक के गाना गाओ मेरी जान, बिल्कुल ठुमक ठुमक के। अब्बा डब्बा चब्बा। क्या बर्तन बेच रही है क्या तू? गाना सुनाओ गाना। किरीश का गाना सुनेगा क्या? किरीश का गाने सुनेगा? सुनेगा किरीश का? सुनेगा? दिल ना दिया, दिल ना लिया तो बेटा बोलो ना क्या किया। आखिर दुनिया रे बेटा, प्यार न किया तो क्या किया। ये हमारे गिरीश भाई है, जिसको गिरीश से चेहरा निकल के बाहर आए हैं। सोशल मीडिया पे कुछ आवाजें आते हैं। सोशल मीडिया पे एक आवाज आता है, दूसरा आता है, कौन है रे? चलो, प्यारी समझ गई। ये सोशल मीडिया के साउंड इफेक्ट है भाई। लेकिन साउंड इफेक्ट में देखिएगा, किसी के घर पे चले जाओ, डोरबेल, रेडियो पे एक आवाज आती थी, नमस्कार भीनो भैयो, आप सुन रहे हैं फोन इन प्रोग्राम हेलो फरमाइश। फोन इन प्रोग्राम में आपका स्वागत है। कौन बोल रहा है? हेलो सर, मुझे गाना सुनना है। अरे भाई, कहां से बोल रही हैं आप? सर मैं घर से बोल रही हूँ और अकेली हूँ। अरे भाई, ये अकेली का क्या मतलब हुआ? नहीं सर, मैं माँ बाप को अकेली हूँ। तो ये टेलीफोन की आवाज आती थी। लेकिन एक आवाज, दोस्तों मैं आवाज आपके सामने हमारे देश के कुछ नेतागण का मैं आवाज मिमिक्री करने वाला हूं। मैं किसी पार्टी से नहीं हूं, मेरी एक ही पार्टी है, डांस पार्टी। आज सबसे पहले मैं एक हवाई जहाज लेके आया हूं, जिसमें कई सारे नेता लोग उतरेंगे, वो अपने अपने शब्द रखेंगे। तो सबसे पहले एक हवाई जहाज आ रही है। दोस्तों ये बहुत डिफिकल्ट आवाज होती है, जिसके लिए काफी मेहनत करनी पड़ी है मुझे। साउंड दादा जरा इको चाहिए। हेलो चेक, हेलो हेलो। हवाई जहाज, एरोप्लेन जब जमीन से जाता है तो आवाज कैसे आती है? टेकअप लेती है तो आवाज कैसे आती है? बादलों से ऊंचाई पर चला जाता है तो उस समय आवाज कैसी चेंज होती है? गौर फरमाइएगा। हवाई जहाज की आवाज, हेलो चेक, रेडी? अभी नीचे भी आएगा भाई, ऊपर थोड़ी लटक करूंगा मैं। थोड़ा इको बढ़ा के आवाज भी, बेस बढ़ाओ, बेस। हेलो जी, हाल हाल हाल।
हवाई जहाज में बैठने के लिए पैसे चाहिए, लेकिन नीचे उतरने के लिए तकदीर चाहिए, किस्मत चाहिए दोस्तों। मैं उस महान आत्मा के लिए शांति प्रार्थना करूंगा। हमारे राज्य के वाइस सीएम अजित दादा पवार साहब, भगवान उनके आत्मा को शांति दे। लेकिन इस फ्लाइट से आए हैं हमारे देश के प्रधानमंत्री साहब, वो कहेंगे मेरे प्यारे भाइयों बहनों, मेरे परिवारजनों, हाँ तो दोस्तों, मी कदी आस्तो कदी नस्तो। मैं आपसे पूछना चाहता हूं और मैंने पूछा, जरा मुझे बताइएगा क्या बेस्ट इंग्लिश मीडियम स्कूल बेस्ट है कि नहीं? ऐसे भी जोरदार तालियां बजा के बताना भाइयों बहनों, खास तौर से पेरेंट्स। इसलिए आपके बच्चे इसी इंग्लिश स्कूल में पढ़ना चाहिए कि नहीं पढ़ना चाहिए? इसलिए बेस्ट इंग्लिश मीडियम स्कूल को मैं बहुत सारी बधाई देता हूं। इनके पीछे हमारे राज्य के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहब, खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी सांगायला खूप अभिमान वाटतोय की आपल्या सटाणा नगरीमध्ये खूप सुंदर अशी इंग्लिश मीडियम स्कूल आहे, ज्या ठिकाणी विद्यार्थी घडत आहेत, पुढे जात आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशी त्यांची प्रगती होत राहो अशी मी प्रार्थना करतो आणि अपेक्षा करतो। आणि अध्यक्ष महोदय मला बोलू द्या, मला बोलू द्या अध्यक्ष महोदय, माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इनके पीछे उप मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जी शिंदे साहेब, मी विमानाने जात होतो, मला माझ्या भावकीचा फोन आला, म्हणजे शिंदे साहेबाचा फोन आला। मला म्हणाले तुम्हाला सट्टाणाला यायचं आहे, मी पायलटला म्हणालो आणि म्हणून विमान थांबवताला म्हणालो, विमान थांबवला, पण काही अडचणीमुळे मला येता आलं नाही, पण माझ्या शुभेच्छा त्यांच्या सोबत आहेत असं मी या ठिकाणी सांगतो। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्र म्हणजे बरेच ठिकाणी लिस्टिंग आहे, परंतु सटाणा म्हणजे लिस्टिंग खरोखरच खूप चांगली आहे, त्या ठिकाणी चांगली एज्युकेशन मिळते। माझ्या शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद महाराष्ट्र। ये रियल हीरो थे, लेकिन स्क्रीन के हीरो कुछ अलग ही है। नाना पाटेकर साहब, कुणी घर देता का घर? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, मायेच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून, डोंगरा डोंगरामध्ये घुमताय, अरे कोणी घर देता का घर या तुफानाला? आ गई मेरी मौत का तमाशा देखने, अब मुझे लटका देगा जबान ऐसी बाहर आएंगे, आंखें से बाहर आएंगे। उनकी हंसी काफी है। ये एक्टर लोग हैं, वो अपना काम कर रहे हैं, लेकिन रियल हीरो आपको बनना है, आपको बनना है। मैं आज सभी पेरेंट्स को, सभी स्टूडेंट को मैं पूछना चाहूंगा, मैं कलाकार हूं, मिमिक्री आर्टिस्ट हूं, जॉनी लीवर साहब को फिल्मों में मैं बॉडी डबल करता हूं, कुछ फिल्मों में मैंने भी काम किए हैं। मेरी एजुकेशन जो है मराठी मीडियम से हुआ है, गांव से, लेकिन गांव से निकलकर मुंबई गया, फिल्मों में काम कर रहा हूं। मैंने कुछ आवाजें सीखी है, तपस्या की है। मैं आपसे पूछना चाहता हूं, मैंने जितनी भी आवाजें निकाली है क्या आपको पसंद आई? अब कुछ लोग सोचते हैं यार ये आवाज कैसे निकल सकता है, यार ये हवाई जहाज का आवाज निकल रहा है, उल्लू का ये कैसे? तो मैं ये सारी आवाजें इसलिए निकाल पा रहा हूं, इसलिए निकाल पाता हूं क्योंकि मैंने मेरे जीवन में आज तक किसी तरह का गुटखा, किसी तरह का तंबाकू, किसी तरह की सुपारी मैंने आज तक नहीं खाई है दोस्तों।
और मैं आपसे भी कहना चाहूंगा कि इन चीजों से आप दूर रहिएगा। आज मोदी जी की आवाज को हम पहचानते हैं। मेरे प्यारे भाइयों बहनों, आवाज अपनी पहचान है, अपनी पर्सनालिटी अपनी पहचान है। इसलिए ये जितनी भी चीजें हैं जो गलत है, इससे हमें दूर रहना है। और आपके माता पिता आपको पढ़ाने के लिए क्या क्या नहीं कर रहे हैं, कष्ट कर रहे हैं, क्या क्या कर रहे हैं। उनको लगता है कि मेरा भी बच्चा इंग्लिश मीडियम जाए, भाई समझा रहे, मेरा भी बच्चा जाए, वो भी टाई पहने, वो भी सूट पहने। वो बेचारे इतनी मेहनत करके आपको यहाँ भेज रहे हैं, तो आपका फर्ज बनता है कि आप लोग ईमानदारी से पढ़ें, पढ़ाई करें। और आपके अंदर जो गुण है, किसी को गाने की कला है, वो गाते रहता है। छोटे बच्चे होते हैं ना, एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा। आप इंग्लिश मीडियम में हैं, फिर भी ये गाना आपको याद है। एक दिन मैं अन्ना हजारे जी को पूछा, अन्ना जी से मैं नगर गया था, नगर से बात किया, तो अन्ना जी की हिंदी देखिएगा, वो भी अपने महाराष्ट्र में। हमारा सबसे बड़ा प्रॉब्लम है हमारी हिंदी। अन्ना जी ने क्या कहा, अरे बचपन में एक बार मैं छोटा था, तो मैं क्या 4 बार था। तो हम लोग स्कूल में गाना गाते थे, बारिश आती तो एरे एरे पावसा तुला दे तो पैसा, पैसा झाला खोटा। तो उस जमाने में मेरे को प्रश्न पड़ता था कि खोटा पैसा कैसा होता है, लेकिन ये ईडी के रेट गिर रहे तो पता चला कि खोटा पैसा ऐसा होता है। तो ये चीजें, तो कहने का मतलब यह है, आप लोग पढ़ाई करो, माता पिता का नाम, देश का नाम रोशन करो। आपके पीछे आपके बहुत ही जबरदस्त पढ़े लिखे टीचर्स हैं, सर हैं, आपको कामयाब बनाने के लिए वो आपको बहुत हेल्प करेंगे। और मैं देख रहा हूं यहाँ साइड में बच्चे तैयार बैठे हुए हैं परफॉर्म करने के लिए। मैं उनका दुख दर्द समझ सकता हूँ, बेचारे दोपहर से बैठे होंगे। मैं तो प्रोफेशनल आर्टिस्ट हूँ, लेकिन आया यहीं से हूँ। स्कूल में कुछ करता था, करते 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 किया, तो आप लोग कीजिएगा। मैं आपको बहुत सारी बधाई देता हूँ और मैं आपका परफॉर्म देखने के लिए यहाँ बैठूंगा। आने वाले बच्चों के लिए जोरदार तालियों के साथ उनका भी आप हौसला बढ़ाइएगा। मेरे तरफ से बहुत बहुत बधाई। इंग्लिश मीडियम स्कूल को बहुत बहुत बधाई देता हूँ। आप सभी को प्रणाम करता हूँ। मिलते हैं ब्रेक के बाद। धन्यवाद। मेरे दोस्तों, अभी आपके सामने बहुत ही जबरदस्त, इनकी वर्दी देख के मुझे याद क्या आ रहा है मालूम है? आप भी ठीक करके देता हूं। खड़ा